आपल्याला जे गांडूळ खोदायचे त्या जागेवरती पोहोचले आता. आणि इकडे जंगल जबरदस्त आहे, हळू. आणि ह्या बघा ही जास्त गांडूळ असतील, ह्या का मोठे मोठे दाखव, इकडे दाखव आधी. केवढी स्प्राईटची बॉटल आहे हा काय. तर चला मित्रांनो, फायनली पोचले आता जागेवरती, म्हणजे नदीवरती पोचले आता. आणि आता फक्त आपली रोड मित्रांनो. नमस्कार मंडळी, मी अक्षय गबाले, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, सकाळचे 11 वाजलेत आणि आपण चालू आहे आज मासे पकडायला. तर मित्रांनो, जबरदस्त पाऊस पडत होता आणि आता गडुळे आली होती नदीला. आणि आता 1-2 दिवस म्हणजे ऊन पडतोय, तर बघू थोडीशी आता निवळ पाणी झालं असेल. तरी पण मित्रांनो, गावाला मासे भेटतात, कारण का आत्ताच पूर आलाय आणि मासे चढणीला पण लागलेत. तर चला, आज आपला फर्स्ट टाइम आहे मित्रांनो, आज मासे पकडायला जायचे. आणि आपल्यासोबत रवी आणि पप्पा आहेत. आणि बघू, आपल्याला बरंच लांब जायचं मित्रांनो. बघा, आपल्याला जे गांडूळ खोदायचे त्या जागेवरती पोहोचले आता. आणि इकडे जंगल जबरदस्त आहे, हळू. आणि ह्या बघा ही हिरड आहे ना, पुढची हिरडीच्या झाडा पशीच गांडूळत हळू रे. हा रवी, इथंच बघ, इथंच होतं गांडूळ. इथं आपल्याला गांडूळ खोदायचे आहेत, इथं जास्त गांडूळ असतील. ह्या का मोठे मोठे दाखव, इकडे दाखव आधी. केवढी स्प्राईटची बॉटल आहे हा का, येवनली गांडूळ भेटते इथं. चल पटापटा, आपल्याला बरेचसे गांडूळ लागणार आहेत मित्रांनो. टाक तिथं आहे बघ. हां, तुटलंय वाटतं ना, लय मोठे मोठे निघतात ना रे तिथं. मित्रांनो, आपली का तेवढी बॉटल अर्धी आली आता, आपल्याला वास झाली वाटतं. हा का मोठे मोठे बस, चल जाऊ दे. आता आपल्याला काठे तोडायचे आहेत. इथं लय मोठे मोठे निघायचे रे गांडूळ का ना. मित्रांनो, का एवढी अर्धी बॉटल आपली भरली. आता आपण निघणार आहे काठ्या तोडायला. रवीची चप्पल पण तुटलेली आहे रे का नाही रवी, मातीमध्ये अख्खे ना तुटून गेलेलं आहे. तर चला मित्रांनो, फायनली आता नदीच्या वरतीला बाजूला पोचलोय. आणि आपल्याला आता 2 काठी तोडायचेत रोड बनवण्यासाठी. आणि मित्रांनो, पाऊस पडल्यामुळे सगळीकडे ना आता मस्त हिरवळ फुटली. आणि आता 2-3 दिवस झालं पाऊस नाही, सगळा पाऊस गेलाय आणि आता जबरदस्त ऊन पडतंय. तशी मित्रांनो, नदीला थोडीशी गडूळ आहे, एवढी पण निवळी नाही. आणि बघू आता आपल्याला किती मासे भेटतात ते. फर्स्ट टाइम मित्रांनो आपण नदीवरती आलोय मासे पकडायला. वर्षाचा पहिला दिवस आहे आज. बाय चान्स आपल्याला मोठा मासा लागला तर बराच होईल, पण मेन म्हणजे आलोय आपण शिंगटे मासे पकडायला. आणि आपल्यासोबत रवी आणि पप्पा आहेत. आणि आपल्याला अजून काठे तोडायचे. तर काठे कुठं भेटतात आपल्याला बघायला लागेल. हा, ती एक तोड. अरे त्याच्या बाजूवाल्या 2 तोड ना बास, ती नको होली. हा, त्या 2 तोड. मला तोड तुला एक पाहिला रे. नाही मोडणार. हां, नीट आणि
सगळं मित्रांनो आपण 2 काठी तोडलेत रॉड बनवण्यासाठी आणि पप्पांनी वेगळी तोडली त्यांची. त्याचे आपण 2 रॉड बनवू मस्त. हा ते तोडून घे दिवस ते तोड पुढं. हा तोड. तर चला मित्रांनो फायनली पोचले आता जागेवरती म्हणजे नदीवरती पोचले आता. आणि आता फक्त आपले रॉड तयार करायचे आहेत म्हणजे आपला सेटअप तयार झाला ना का लगेच आपल्याला म्हणजे मासे पकडायला सुरुवात करायला मस्त. लय मोठे मोठे चढले असतील का नाही बाबा. असं पळस करून दिसतात. मित्रांनो फर्स्ट शिंक्या लागलाय बघा मस्त साईडचा. गोणी झाली मित्रांनो. राहिले तर पाण्यामध्ये का फर्स्ट बोनी झाली. पप्पांनी बोनी केली आल्याच. मस्त मस्त नका मित्रांनो शिंक्या मासा लागलाय मस्त साईडचा. आपण आले मित्रांनो बोनी केली होती आणि हा 3रा माळी ना बरोबर हाच टाईम असतो ना माशाचा. मित्रांनो ह्या शिंगट्यांच्या पोटांमध्ये ना आता अंडे द्या का असे फुगलेले असतात ते. आणि पहिला शिंगट्या लागलाय मित्रांनो आणि मी बोनी केली. पप्पांनी तर 5-6 पकडले आतापर्यंत आणि आता बोनी केली. चला सुरुवात तर केली मित्रांनो मस्त. बघू आपल्याला संध्याकाळपर्यंत किती मासे भेटतात. अंड्यांमुळे झालं काय असं फुगले बघा मित्रांनो त्याच्या पोटामध्ये ना अंडे असे. कसलं वाढलंय. दोन्ही पण सफेद भेटल्या मस्त आहे ना. अरे हेच मासे पकडायला मित्रांनो एवढी मजा येते ना. वाट बघत असतो मित्रांनो पावसाळ्याची वाट. कसा लागलाय. टपक्यात लागलाय टपक्यात डायरेक्ट. कसा टपक्यात लागलाय डायरेक्ट. हे कसं लागलाय. केवढे असे मोठे लागले पाहिजे. काळ्या मासच चांगले चव देतात ना. काळे मासेच काढले पाहिजे. कसा आवाज काढीत आहे. चिक 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 चिक. तर चला मंडळी वरती तर आपण बरेचसे मासे पकडलेत आणि आता खालती निघालोय. आणि मित्रांनो खालती ना म्हणजे असं टपऱ्यासारखं आहे आणि दगड पण मोठे मोठे आहेत. तिथं मोठे मासे भेटण्याचे चान्स जास्त तिथं जाणार आहे आपण. आणि बघू आपल्याला तिथं किती मासे भेटतात ते. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. असेच व्हिडिओची मजा घेत राहा. आणि अजून आपल्याला बरेचसे मासे पकडायचे आहेत. तर चला फटाफट खालती जाऊया.
पाण्यात मोर आहे अशी म्हणला तरी तसंच वरून आता तिकडे गेले ते खाली. मित्रांनो 5:30 झालेत आणि जबरदस्त पावसाचं वातावरण झाले आणि आपण खालती गेलतो ना मासे पकडायला, तिकडून तर काय आपल्याला एवढे मासे नाही भेटले. एकच फक्त मासा भेटला होता आणि वातावरण बघा कसलं टाईट झाले, दुखट पडतंय मित्रांनो. आणि आता आपण निघणार आहे घरी. तेव्हा का पप्पा ते अजून बसलेत आणि मासे म्हणजे मित्रांनो आता लागतच नाही, तो वडतच नाही, थोडं फक्त बाहेर देते पण जास्त नाही. आणि आपल्याला किती मासे भेटलेत ते तुम्हाला दाखवतो आता. रवी आण बरं ते मासे इकडं. आपल्याला ना मित्रांनो बऱ्यापैकी मासे भेटलेत, म्हणजे आल्यासारखे आपल्याला बरेचसे मासे भेटले. इथं होत तूच म्हणतो हो का, आपल्याला एवढे मासे भेटलेत. आल्याचा फायदा हा होत ना. म्हटलं एवढे भेटले का? हा बघा मित्रांनो, पांगावर किती आहेत बघ बरं रवी, सगळे शिंगटे आणि चिलापी. हा 3 चिलापी आतमध्ये पण आहे बघ. एक 20 शिंगटे आणि 4 चिलापी. रवी पळ गेला बघ, घेऊन गेला बघ. तर मित्रांनो फायनली आपले मासे पकडून झालेत आणि आता पावसाचं वातावरण एवढं जबरदस्त झालंय ना मित्रांनो. तर आता आपण जाणार आहे घरी. इथून बरंच लांब आपल्याला वरती पाय जायचं आहे, गाडी लांब आहे आपली. आणि अजून पप्पा ते मासे पकडतात. आता सगळं पॅक करणार आहे आपण, पॅचअप करणार आहे आणि निघणार आहे इथून. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया लवकर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.